अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी भागामध्ये केंद्रीय पथकाच्या वतीने अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी करण्यात आली। करंजी, देवराई, पारेगाव भागात या पथकाने तुटलेले पूल, घरं, नदी नाले आणि शेतीची पाहणी केली। पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा जाणून घेतल्यात। मात्र यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। या पथकाने रस्त्यावरूनच पाहणी केली, ते आमच्याकडे आलेच नाही। त्यांनी आमच्या गावात येऊन पाहणी करायला हवी होती असं काही शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर आता मदतीची अपेक्षा असल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। मागील पुराच्या पावसाने घरात पाणी घुसलं आणि 2-3 लाखाचे नुकसान झाले। केंद्रीय पथक आलं होतं पण इकडे घराकडे आलं नाही, ते बाहेरूनच गेले। केंद्रीय पथक, कलेक्टर साहेब आणि सर्व पातळीतील आपला कर्मचारी स्टाफ या ठिकाणी, तहसीलदार असतील, प्रांत असतील, बीडीओ असतील, कृषी खात्याचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी आले होते। पण शेतकऱ्याचं जे राहिलेलं अनुदान आहे, शेतकऱ्याला जे आता पैसे मिळाले नाही अनुदानाचे, ते पैसे झटपट मिळावा आणि या ठिकाणी त्यांनी पण सांगितलं तहसीलदार, कलेक्टर साहेबांना की लवकरात लवकर लोकांना पैसे देण्यात यावे। आज केंद्रीय पथक पाहणी करून येऊन गेलं रोडच्या बाजूने, फक्त गावामध्ये काही आलेलं नाही। मुख्य आमचं जे एवढं नुकसान झालं या बाजूला काय ते आलं नाही पथक। केंद्रीय पथक आलं होतं तिकडे बघून गेलं म्हणजे, पण आमच्याकडे काय आलं नाही आणि आमच्या घरात पाणी गेल्यामुळं भरपूर नुकसान झालेलं आहे। मोटरी पाण्यात गेल्या, धान्य काही गेलं, भांडे कोंडे काही वस्तू, 12वीच्या मुलाची पुस्तकं काही गेले, त्याच्यामुळं नुकसान भरपूर झालेलं आहे। त्याची भरपाई मिळावा या दृष्टीनं आम्ही तुमच्याकडे मागणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।